जनगणना 2026 प्रक्रियेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी चंद्रपूरमध्ये सकल ओबीसी समाज आणि ओबीसी सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार थाळी बजाव आंदोलन करण्यात आले। थाळ्या वाजवत घोषणाबाजी करत आणि सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करत ओबीसी समाजाने आपल्या हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेतली। ओबीसींना न्याय द्या, ज्यांची जेवढी संख्या तेवढा वाटा, स्वतंत्र ओबीसी कॉलम द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र आणि राज्य शासनावर ओबीसी समाजाच्या अस्तित्वाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला। ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या देशासमोर येणे अत्यंत आवश्यक असून त्याशिवाय सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय आरक्षणाचे योग्य नियोजन होऊ शकत नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली। ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल डहाके यांनी सरकारला थेट इशारा देताना म्हटले की जनगणनेत तुम्ही आम्हाला मोजले नाही तर येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी समाज तुम्हाला मोजणार नाही। त्यांनी पुढे सांगितले की ओबीसी समाजाला इतर या वर्गात टाकणे म्हणजे त्यांच्या अस्तित्वावर घाला घालण्यासारखे आहे। सरकारने तात्काळ स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशाराही त्यांनी दिला। आंदोलनादरम्यान शासनाला निवेदन सादर करण्यात आले असून आगामी काळात राज्यव्यापी जनजागृती, मोर्चे आणि उग्र आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। या आंदोलनात ओबीसी समाजातील विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। 2026 ची जनगणना सुरू झालेली आहे आणि या जनगणनेमध्ये ओबीसींचा कॉलम नाही। सातत्याने ओबीसी समाजाच्या वतीने, ओबीसी सेवा संघाच्या वतीने ओबीसीची जातनी या जनगणना झाली पाहिजे ही मागणी आम्ही सातत्याने सरकारकडे करत आहोत। आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांमध्ये त्यांनी निर्णय सुद्धा घेतला होता की आम्ही ओबीसींची जनगणना करू, परंतु प्रत्यक्षात आता जनगणनेला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये एससी आणि एसटीचा कॉलम आहेत, परंतु ओबीसीचा कॉलम नाही। त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाजामध्ये असंतोष आहे आणि हा असंतोष या ठिकाणी थाळी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत। आणि आम्ही सरकारला इशारा देत आहोत की जी जनगणना सुरू आहे त्यामध्ये ओबीसीचा कॉलम टाका आणि नंतरच जनगणना करा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर आम्हाला मोजलं नाही तर आम्ही तुम्हाला मोजणार नाही, हे सांगण्यासाठी हे थाळी आंदोलन आहे। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।